हॅलो, हाय, नमस्कार. आज परत एक तुमच्यावर नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. सुंदर अशी टेस्टी मटण खिम्याची रेसिपी आहे. करायला इतकी सोपी आहे आणि नेहमीप्रमाणे खायला एकदम टेस्टी आणि कमीत कमी साहित्यात होणारी अशी ही आपली मटण खिम्याची रेसिपी आहे. त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयाच. पण चॅनलवर नवीन ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर मग खिम्याला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी अर्धी वाटी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं, ओलं खोबरं दोन्हीपैकी कोणतंही घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. एक कांदा घेतलेला आहे. लसणीच्या पाकळ्या 5-6 घेतलेल्या आहेत. 3 हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर थोडीशी असं घेतलेलं आहे. मसाला आपल्याला एवढा बनवतो आपण एका क्वांटिटीमध्ये, पण इतकाच आपल्याला काही पूर्णपणे लागणार नाही आहे. थोडासाच लागतो, साधारण एक पाववाटीच आपल्याला लागतो. पण एक बनवायचं तर अगदीच एवढासा बनवण्यापेक्षा आपण थोडासा जरा जास्त असा बनवून घेतलेला आहे. हे आता मिक्सरला आपण स्मूथ पेस्ट त्याची तयार करून घेऊया. ते स्मूथ पेस्ट तयार करायच्या आधी खोबरं थोडं आहे ना भाजून घ्यायचं आहे. खोबरं नुसतं भाजून घ्यायचं, मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे भाजण्यासाठी. खोबरं हे नुसतंच भाजायचं आहे. आता थोडं तेल टाकून घेऊया. अगदी 1 ते 2 चमचे जरासं तेल टाकून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आणि परत एकदा सगळं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला थोड्या वेळाने टाकायच्या आहेत. खोबऱ्याचा कलर फक्त ब्राऊन करेपर्यंतच हे करायचं आणि कांद्याचा थोडासा कच्चटपणा आपल्याला घालवायचा आहे. अगदी पूर्ण कांदा शिजवायचा नाही आहे आपल्याला. थोडासा कच्चटपणा फक्त त्याचा आपण घालवण्यासाठी हे सगळं आपण भाजून घेतो आहे. लसणीच्या पाकळ्या आपण टाकून घेतलेल्या आहेत. आता हे सगळं थंड करायचं आणि आपण मिरची, कोथिंबीर आणि आलं ह्याच्यासोबत एकत्र असं आपण ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढं कमी करून स्मूथ पेस्ट जितकी करता येईल तेवढी स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. हे बघा, आता आपण हे सगळं बारीक करून घेऊया. आता त्याच भांड्यामध्ये मी परत एकदा तेल घेतलेलं आहे. तेल इथे आता घेताना थोडं जरा जास्त घ्यायचं आहे. एकदा 5 ते 6 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा चांगला परतवून घेऊया तेलावरती. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ, म्हणजे कांदा लवकर शिजतो, जास्त वेळ जात नाही, लवकर कांदा नरम व्हायला मदत होते. त्याच्यामुळे मीठ हे कांदा शिजतानाच टाकायचं. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी आपण कांदा हा शिजायला ठेवूया. तोपर्यंत आपण आपली ती पेस्ट आहे ती स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया. आपली पेस्ट पण रेडी आहे. कांदा बघूया तर कांदा पण छानपैकी अगदी मऊ झालेला आहे. सगळं परत एकदाच व्यवस्थित असं आपण मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये आपण थोडे मसाले टाकून घेऊया. इथे मी 1 टीस्पून मटण मसाला घेतलेला आहे. 2 टीस्पून इथे मी लाल तिखट घेतलेला आहे. 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे आणि 2 टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे. सगळं काही ना व्यवस्थित असं मिक्स करूया. आता तुम्हाला थोडं सुकं वाटेल तर आधी सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण 1 कप पाणी टाकून घेऊया. परत एकदा सगळं काही व्यवस्थित मिक्स करूया. सगळा मसाला अगदी छानपैकी कांद्यामध्ये एकजीव करूया. आणि आपण इथे मटण खिमा घेतलेला आहे. मटण खिमा इथे मी 1/2 किलो घेतलेला आहे. तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया.
आता आपल्याला वेगळं पाणी वगैरे काहीही वापरायची गरज नाही आहे. सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि अर्ध्या तासासाठी आपण हा खिमा शिजायला ठेवायचा आहे. पूर्ण कांद्यामध्ये छानपैकी सगळ्यांना मिक्स करून घ्यायचा तो. आता आपण 1 कप पाणी टाकलेलं आहे. तेवढ्या पाण्यामध्ये अगदी छानपैकी शिजतो, कारण का आपल्याला एकदम असा पातळसर वगैरे काही करायचा नाही आहे. थोडा असा तो ड्रायच ठेवायचा आहे. त्याला ॲटोमॅटिक जे वाफेवरती पाणी सुटतं ते पाणीच आपल्याला फक्त त्याच्यामध्ये पातळपणासाठी पाहिजे, जास्त नको आहे. त्याच्यामुळे आता आपण अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून तो शिजायला ठेवून देऊया. खिमा असल्यामुळे तो कसा लवकर शिजतो, त्याच्यामुळे अर्ध्या तासात मस्तपैकी आपला खिमा हा शिजलेला आहे. जास्त आता आपल्याला काय करायला नको, एकदा आपण परत तो व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया आणि आपण जी मसाला तो खोबऱ्याचा तयार केलेला होता त्यातला पाववाटी मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचा आहे. याने खूप छान टेस्ट येते, टेक्स्चर आपल्या खिम्याचं खूप छान येतं. त्याच्यामुळे आता हे सगळं काही आपण व्यवस्थित असं मिक्स करूया. आता ही पेस्ट टाकल्यामुळे त्याला थोडा थोडा घट्टपणा येत जातो आणि अगदी 10 मिनटं फक्त आपल्याला ह्याला चांगला एक कड काढून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटांनी आपला मस्तपैकी मटण खिमा हा रेडी झालेला आहे. थोडं गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यावरती. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकली तरी चालेल, कारण का पूर्णपणे ऑप्शनल आहे ते. पण खूप छान टेस्ट पण छान येते आणि दिसायला पण ही छान लागतं. खिम्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तीला शेअर करा. चॅनल पर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला मटण खिम्याची रेसिपी कशी वाटली ती. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत या रेसिपीला लाईक करा आणि तुम्ही अशा पद्धतीने ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा कशी बनते ती. थँक्यू.